जळगाव जिल्ह्यात मागील 48 तासापासून मुसळधार पाऊस सुरू आहे। जळगाव शहरातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्याचं चित्र आपल्याला बघावयास मिळत आहे। खरं म्हणजे काल हवामान विभागाने रेड अलर्ट दिला होता आणि त्यानंतर आज जळगाव जिल्ह्याला येलो अलर्ट जारी केलेला आहे। रात्रीपासून मुसळधार पाऊस पुन्हा एकदा जोराने सुरू झालेला आहे, त्यामुळे जळगाव शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचलेलं आहे। आपण जळगाव शहरातील बजरंग बोगदा या ठिकाणी आहोत। आपण या ठिकाणी बघू शकता की पिंपराडा आणि निमखेडी शिवाराला जोडणारा हा बजरंग बोगदा आहे। खरं म्हणजे या ठिकाणी एक तासाभरापासून पूर्णपणे पाणी शिरल्यामुळे येथील वाहतूक पूर्णपणे बंद पडलेली आहे। थोड्या वेळापूर्वीच अत्यंत घातक पद्धतीने एक 4 व्हीलर या ठिकाणी अडकली आणि या 4 व्हीलरला महापालिकेच्या रेस्क्यूच्या पथकाने अत्यंत थरारक पद्धतीने रेस्क्यू करून बाहेर काढलं। मागील 48 तासापासून सुरू असलेल्या पावसामुळे जळगाव शहरातील अनेक सखल भागांमध्ये नागरी वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याचं चित्र आहे। पुढील काही तास आणखी हा पाऊस अशाच पद्धतीने सुरू राहणार असून नागरिकांना सावधानतेचा इशारा जो आहे तो प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेला आहे। जर आपण धरणांची परिस्थितीचा विचार केला तर गिरणा धरण जे आहे ते अर्ध्या जळगाव जिल्ह्याची जीवनवाहिनी मानले जाते, ते गिरणा धरण तब्बल 95% भरलेलं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये कुठेतरी दिलासादायक वातावरण आहे। परंतु जळगाव शहराचा जर विचार केला तर काल मोसमातील सर्वाधिक पावसाची नोंद झाली, त्यामुळे अनेक ठिकाणी जे आहे नाले असतील, गटारी असतील, तुडुंब भरून वाहत होता। त्यामुळे महापालिकेचा नाले सफाईचा जो दावा होता तो पूर्णपणे फोल ठरल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी बघावयास मिळत आहे। विजय वाघमारे, न्यूज 18 मराठी, जळगाव।